नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत. बघा, प्रॉब्लेमच्या आधी काही फॉर्म्युले लिहून देतो. सीओपी सीओपी चा फॉर्म्युला काय? आउटपुट बाय इनपुट. आउटपुट बाय इनपुट. आउटपुट असतं कॉम्प्रेसर H1 - H4. त्यालाच आपण रेफ्रिजरेशन इफेक्ट म्हणतो. रेफ्रिजरेशन इफेक्ट किंवा कॅपॅसिटी किंवा QA. आणि इनपुट असतं कॉम्प्रेसर वर्क H2 - 1. कॉम्प्रेसर वर्क, त्याला दुसरा शब्द पॉवर पण देऊ शकते. जर युनिट किलोजूल पर किलोवॅट असेल, थोडं किलोवॅट असेल. H1 - H4, H2 - H1. बघा, H1 म्हणजे इंथाल्पी इंथाल्पी ऑफ एंट्री ऑफ कॉम्प्रेसर. H2 म्हणजे इंथाल्पी ऑफ एंट्री, आपलं एक्झिट ऑफ कॉम्प्रेसर. हा, आणि HF3 प्लस H4 असतं इंथाल्पी ऑफ एक्झिट ऑफ कंडेन्सर. आणि झालं. एवढं लक्षात ठेवायचं. हा, हे फॉर्म्युले जर तुम्ही लक्षात ठेवले तर प्रॉब्लेम तुम्हाला खूप सोपे जातील. आता बघा, नेक्स्ट पहिला प्रॉब्लेम आहे. R12. सोपे सोपे प्रॉब्लेम आहे आज. R12 रेफ्रिजरेटिंग मशीन वर्किंग ऑन वेपर compression cycle receives saturated vapor at 5 degrees centigrade. The entry to the compressor, it is compressed isentropically. The refrigerant is condensed at 40 degrees centigrade. Determine COP. Use following data. इथं डायरेक्ट दिलेले इंथाल्पी ऑफ रेफ्रिजरंट किती दिलेलं आहे? इंथाल्पी ऑफ रेफ्रिजरंट ऍट कॉम्प्रेसर इनलेट. तुम्हाला आता सांगितलं, इनलेट म्हणलं की H1 म्हणायचं. 190.7 किलो जूल पर केजी. इंथाल्पी ऑफ कॉम्प्रेसर ऍट एक्झिट 203.2 किलो जूल पर केजी. नंतर इंथाल्पी ऑफ रेफ्रिजरंट ऍट कंडेन्सर एक्झिट तुम्हाला म्हणलं मी HF3 म्हणजेच H4 74.6 किलो जूल पर केजी. किलो जूल पर केजी. आता पीएच आणि टीएस डायग्राम काढायचे. पीएच आणि टीएस डायग्राम पण आपल्याला याच्यात विचारलेली तिथे. Receive saturated vapor at 5 degrees centigrade and entry to the compressor. It is compressed isentropically at 40 डिग्री सेंटीग्रेड. तर आता इथं आपल्याला काही सांगितलेलं नाहीये. एंट्री कशी आहे, एक्झिट कशी आहे, काही सांगितलेलं नाहीये. तर मग आपण एंट्रीला ड्राय सॅच्युरेटेड काढलं तरी चालतं. 1 1 2 3 4. एंट्रीच लगेच सांगते ते, मग इथं सांगितलेलं नाही तर आपण सरळ सरळ ड्राय सॅच्युरेटेड 2 1 2 डॅश 3 4. आता बघा, सीओपी सीओपीचा फॉर्म्युला काय? सरळ सरळ फक्त आपल्याला सीओपी विचारलेली. आउटपुट बाय इनपुट H1 - H4 डिवाइडेड बाय H2 - H1. H1 किती आहे मित्रांनो? 189.7. H4 किती आहे? 74.6. H2 किती आहे? 203.2.
मायनस H1 किती आहे 189.7 COP कॅल्क्युलेट करून कॅल्क्युलेटर आहे कॅल्क्युलेट COP किती येते बघा COP येते 8.5259 8.5259 हे झाला पहिला प्रॉब्लेम. आता बघा मित्रांनो दुसरा प्रॉब्लेम in a typical refrigeration system the effect of 9 tons of refrigeration is accepted. म्हणजे कॅपॅसिटी तेवढी आपल्याला पाहिजे. इंथाल्पी व्हॅल्यूज ऑफ रेफ्रिजरंट पर केजी ऑफ व्हेरियस कंडिशन्स आर कॉम्प्रेसर इनलेट म्हणजे H1 185 किलो जूल पर केजी म्हणलेला आहे तो. H2 किती आहे 206 कॉम्प्रेसर एक्झिट 206 किलो जूल पर केजी. नंतर कंडेन्सर एक्झिट म्हणजे HF3 म्हणजेच H4 70 किलो जूल पर केजी. ॲझ्युमिंग नो अंडर कुलिंग सुपर हिटिंग म्हणजे तेच रेग्युलर डायग्राम काढायची. नो अंडर कुलिंग सुपर हिटिंग म्हणजे मागची जी डायग्राम काढली तीच काढायची आपण. आलं लक्षात. नंतर काय म्हणलेलं आहे तो आपल्याला बघा आपल्याला त्यांनी काय म्हणलेलं आहे की रेफ्रिजरेशन इफेक्ट ऑफ रेफ्रिजरेशन इफेक्ट म्हणजेच कॅपॅसिटी रेफ्रिजरेशन इफेक्ट किती आहे 9.5 टन्स TR 9.5 TR त्याला 9.5 ला 3.517 ने मल्टिप्लाय करायचं 3.517 ने मल्टिप्लाय केलं तर ते किलोवॅट मध्ये किती येतं बघायचं किलोवॅट मध्ये किती येतं ते बघायचं. 9.517 त्याला कॅल्क्युलेट कर बरं 9.5 इंटू 3.517 त्याच्यावर 9.5 इंटू 3 बघा मित्रांनो 33.4115 किलोवॅट. आता हे झालं रेफ्रिजरेशन इफेक्ट. आपल्याला काय विचारलेलं त्यांनी assuming no undercooling and superheating, find the mass of refrigerant per second per required to be calculated. Also find the COP. COP आपल्याला डायरेक्ट भेटते. COP पहिले काढून घेऊ आपण H1 मायनस H4 अपॉन H2 मायनस H1 तर सगळं दिलेलं आहे. H1 किती आहे 185 मायनस H4 किती आहे 70 अपॉन H2 किती आहे 206 मायनस H1 किती 185 किती येतं COP येतं 5.476 तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या माझ्याकडे सध्या कॅल्क्युलेशन नाहीये. रेफ्रिजरेशन इफेक्ट काय असतं माहिती का मित्रांनो मास इन ब्रॅकेट H1 मायनस H4 H1 मायनस H4 H1 मायनस H4 आता आपल्याला रेफ्रिजरेशन इफेक्ट दिलेला आहे आपल्याला मास काढायचं 33.4115 भागिले H1 मायनस H4 ला खाली पाठवू आपण. H1 किती आहे 185 मायनस 70 किती येतं मास बघा मास किती येतं बघा 0.2905 kg पर सेकंद. वाटलंच तर क्रॉस चेक करून घ्या मित्रांनो. आलं 0.29 आलं का क्रॉस चेक करून घ्या कॅल्शियम असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो. हॅलो आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम a simple saturation vapor compression cycle using R12 as a is a design for कॅपॅसिटी म्हणलं की रेफ्रिजरेशन इफेक्ट किंवा QA 8 TR 10 ला 3.517 ने मल्टिप्लाय करायचं ते 35.17 किलो नंतर द वेपर इज ड्राय ऍट द स्टार्टिंग ऑफ कॉम्प्रेशन म्हणजे 30 सायकल काढायचे नॉर्मल पीएच अँड टीएस 1 2 2-3 4 लक्षात हा आता इथं बघा मित्रांनो सीओपी साठी H1 दिलेलं आहे H2 दिलेलं आहे H3 दिलेलं
आपल्याला काय काय करायचं, मास फ्लो रेट ऑफ द रेफ्रिजरेंट, पॉवर रिक्वायर्ड आणि सीओपी. सगळ्यात पहिले आपण सीओपी काढून घेऊ. सीओपी भेटतं आपल्याला, सीओपी थर्ड नंबर, H1 मायनस H4 अपॉन H2 मायनस H1. H1 किती आहे, 185. H4 किती आहे, 70. H2 किती आहे, 206. 185 किती आहे तर सांगा फर्स्ट. सीओपी, सीओपी किती आहे त्याचं, 5.476. नंतर काय विचारलंय आपल्याला, मास फ्लो रेट ऑफ द रेफ्रिजरेटर आणि पॉवर रिक्वायर्ड. इकडे बघा आता, रेफ्रिजरेशन कॅपॅसिटी दिलेली आहे, म्हणजे आपल्याला मास फ्लो रेट काढता येतं. आत्ताच बघितलं आपण, H1 रेफ्रिजरेशन इफेक्ट दिलेला आहे ना, H1 मायनस H4. मग रेफ्रिजरेशन इफेक्ट किती, 35.17 भागिले H1 मायनस H4 ला खाली पाठवायचं. H1 मायनस H4 किती, 185 मायनस 70 किती येतं रे बाळानं, हे मास कॅल्क्युलेट कर बरं. किती येतं हे, सेकंड मध्ये येतं 0.3057 kg पर सेकंड, kg पर सेकंड. हे आलं मास. मास आल्यानंतर काय करायचंय आपल्याला, पॉवर काढायची. पॉवर म्हणजे वर्क. पॉवर म्हणजे डब्ल्यू, मास इंटू H2 मायनस H1 काढू शकता. H2 मायनस H1, तर मास किती आहे तुमच्याकडे, 0.3057. H2 किती आहे, 206 मायनस 185. तुम्हाला पहिले स्टार्टिंगला व्हिडिओला लिहून दिलंय मी फॉर्म्युले, लक्षात. पॉवर किती येईल मग, 6.04 किलो वॅट, 6.04 किलो वॅट, 6.04 किलो वॅट. हे झाला पुढचा प्रॉब्लेम. आता बघा, व्यवस्थित करा प्रॉब्लेम, काय अडचण आली तर विचार. 6 मार्काची प्रॉब्लेम आहे. रेफ्रिजरेशन सिस्टम वर्क्स ऑन वेपर कॉम्प्रेशन सायकल. एन्थाल्पीज ॲट व्हेरियस पॉइंट्स आर गिवन बिलो. H1 दिलेलं आहे 1460 किलो जूल पर केजी. कॉम्प्रेसर आउटलेट म्हणजे H2 दिलेलं आहे 1796 किलो जूल पर केजी. नंतर इनलेट टू एक्सपान्शन वॉल, म्हणजे HF3 म्हणजेच H4 दिलेलं आहे 322 किलो जूल पर केजी. नंतर सीओपी काढायचे. सीओपी लगेच भेटतं मित्रांनो आपल्याला. सीओपी H1 मायनस H4 अपॉन H2 मायनस H1. H1 हे 1460 मायनस 322 भागिले 1796 मायनस 1460 किती येतं बघा बरं, पाच सांग. सीओपी येतं 3.387, 3.387. नंतर पॉवर रिक्वायर्ड फॉर 1 kg ऑफ रेफ्रिजरेट पर मिनिट. पॉवर रिक्वायर्ड फॉर 1 kg ऑफ रेफ्रिजरेट पर मिनिट. आपल्याला पॉवर रिक्वायर्ड विचारलेली आहे. मास दिलेलं आहे 1 मिनिटामध्ये दिलेलं आहे. MH1 मायनस H2 मायनस H1 असतं. MH2 मायनस H1. M दिलेलं आहे 1 kg पर मिनिट दिलेलं आहे. H2 किती आहे, 1796 मायनस 1460 किती येतं हे, 1796 मायनस 1460 येतं 336 kg पर मिनिट येईल. kg पर मिनिट, kg पर मिनिट नाही, किलो जूल पर मिनिट येईल. किलो जूल पर मिनिट. आणि याला जर आपल्याला सेकंड मध्ये करायचं तर 60 नी भागावं लागेल, म्हणजे 5.6 किलो वॅट, 5.6 किलो वॅट. तरी ड्रॉ द पीएच आणि टीएस डायग्राम म्हणलेलं आहे. काय, द रेफ्रिजरंट इज सुपर हिटेड बाय 15 डिग्री सेंटीग्रेड बिफोर इंटर्स द कॉम्प्रेसर. म्हणजे एंट्रीला सुपर हिटिंग आहे आणि एक्झिटला सब, आपलं सुपर हिटिंग आणि सब कुलिंग दोन्ही पण आहे या डायग्राम. तर मग कसं काढायचं, एंट्रीला पण सुपर हिटिंग, एक्झिटला पण सुपर हिटिंग आणि सब कुलिंग. 1 2 2 डॅश 1 डॅश 3 3 डॅश 4 आणि नंतर सब कुलिंग. आपले टीएस डायग्राम
हे सुपर हिटिंग, सब कुलिंग हे असते. व्ही व्ही डॅश 4 ही पी एच आणि ही टी एस. समजलं? हे डायग्रामला 2 मार्क राहतात. सब कुलिंग आणि सुपर हिटिंग. याच्या पण आधी आपण बघितलं. एवढे प्रॉब्लेम आज बस झाले. बाकीचं लेक्चरचं उद्या टाकू.